नमस्कार मंडळी, आज आपण मस्तपैकी महाराष्ट्रीयन पद्धतीने वड्याची भाजी बनवत आहोत. तर चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करू. 2 कांदे घ्यायचे, छान मोठे मोठे कापून तव्यावर छान भाजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने भाजून घ्या. छान लालसर झालं तर कांदा असं खरपूस झालं की छान चव येते भाजीला. अर्धी वाटी खोबरं घ्यायचं, त्याला तशाच पद्धतीने कांद्यासारखंच खरपूस भाजून घ्यायचं. थोडं काळवट करून घ्यायचं. ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, मस्त मिक्सरला वाटून घ्यायचं. कोथिंबीर घ्यायची. चला तर मग आपण वड्याची बेसन बनवून घेऊ. त्या वड्यासाठी 1 चमचा जिरे टाकून घ्या. तेलामध्ये छान जिरे तडतडले की थोडंसं हळद टाकून घ्या. थोडंसं मीठ टाकायचं, अर्धा चमचा. मिरची पावडर टाकायचं, अर्धा चमचा. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. 1 ग्लास पाणी टाकायचं. पाणी टाकलं की एक उकळी आली की त्यात जसं हवं तसं तुम्ही बेसन पीठ टाकून छान एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता असं घट्ट प्रमाणे मिक्स केलं की असं वड्या करायच्या वेळेस छान पडतात वड्या. थोडं झाकून घ्यायचं 1 मिनिटासाठी. आणि हे वड्या आहेत ना, तुम्ही लहान लेकराला असं पण खायला दिलं तर खूप पौष्टिक असतात, चांगले असतात. लेकरं काही तिखट भाजी खात नाहीत, म्हणून ते लेकरंला द्यायचं खायला. 1 ताट घ्यायचं, ताटामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल टाकलं की ते वड्यासाठी आपण ते साईडला ठेवू. तोपर्यंत आपण मस्त झणझणीत रश्श्यासाठी कढई ठेवू. कढईत थोडं तेल टाकून अद्रक लसूणाचं पेस्ट टाकून वाटल्यालं ते छान परतून घ्यायचं. तुम्ही म्हणत असाल हे पिवळं कसं काय तेल दिसालंय, तर ते पिवळे याच्यासाठी तेल दिसते, सरसोचं तेल आहे ते. आणि हे खोबरं आणि कांद्याचं मिक्सरमधून वाटलेलं वाटण आहे. असं छान परतून घ्यायचं. मसाला टाकून घ्यायचं 2 चम्मच. तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे तुम्ही मसाला टाकू शकता. ही मी घरीच बनवलेला आहे मसाला. त्यात 2 ग्लास पाणी टाकायचं. तुम्ही पाहू शकता असं थोडं उरलेलं मसाला काढलेलं कांदा आणि खोबऱ्याचं थोडं वाटून काढलेलं थोडंसं राहिलेलं मी त्यात पाणी टाकून मिक्स करून परत जे काळा रस्सा बनवला आहे त्यात आपण टाकून घ्यायचं. हे असा काळा रस्सा दिसतोय ना छान चिकनच्या रश्श्यासारखा. मस्त उकळी आले की छान ते बेसनाचं आपण ते बेसन पीठ घालून वड्या केल्या होत्या त्या त्रिकोणी आकाराच्या वड्या करायच्या. उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे काळ्या रस्स्यासारखा भाजीला. छान कोथिंबीर बारीक चिरून टाकायची वरून. दिसते ना छान चिकनच्या रश्श्यासारखी काळझर चिकन रश्शेदार भाजी. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा.